मुलं भाज्या खात नाहीत ही आपण आयांची नेहमीची तक्रार असते, पण आपण आया तर खूप हुशार असतो. काही पण करून आपण बरोबर मुलांच्या पोटात भाज्या ह्या घालतोच. तर नमस्कार मंडळी, मी प्रियंका घरमळकर, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण टम्म फुगलेले, मऊ लुसलुशीत, त्याचबरोबर खमंग आणि खुसखुशीत असे पराठे बनवणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे पराठे भरपूर असे हेल्दी आहेत. अशा प्रकारचे जर पराठे मुलांच्या डब्याला दिले तर मुलं डब्बा नक्कीच संपवून घरी येतील. चला मग सुरुवात करूयात. त्यासाठी इथे एका भांड्यामध्ये मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे. पाण्याला उकळी आली की त्यामध्ये पालकाची पानं घालून घ्यायची. इथे मी एका जुडीमध्ये येतो तेवढा सगळा पालक वापरलेला आहे. पालक स्वच्छ नीट करून घेतला आणि 2-3 पाण्याने चांगला धुवून घेतला, कारण त्यामध्ये भरपूर अशी माती लागलेली असते. त्यानंतर हा पालक 2 ते 3 मिनिट या पाण्यामध्ये व्यवस्थित असा उकळून घ्यायचा. मध्ये मध्ये असं थोडंसं हलवून घ्यायचं. खालची पानं वरती करायची, त्यामुळे सगळीकडून पालक व्यवस्थित असा शिजला जातो. त्यानंतर यामधून पालक काढायचा आणि दुसऱ्या एका भांड्यामध्ये थंड पाणी घेतलेलं आहे. या पाण्यामध्ये 5 ते 6 बर्फाचे खडे घातलेले आहेत. आता उकळून घेतलेला पालक यामध्ये लगेच घालून घ्यायचा, त्यामुळे पालकाची कुकिंग प्रोसिजर लगेचच स्टॉप होते आणि पालकाचा जो हिरवा कलर आहे तो तसाच मेंटेन राहतो. हा ब्लँच करून घेतलेला पालक एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतला. त्यानंतर त्यामध्ये 8 ते 10 सोलून घेतलेल्या लसणाच्या पाकळ्या घालायच्या. त्यानंतर 5 ते 6 हिरव्या मिरच्या घालायच्या, किंवा मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. चमचाभर जिरे घालायचे आणि हे सगळं मिक्सरमध्ये पाणी न घालता छान असं वाटून घ्यायचं. अशा प्रकारे पालक मी मिक्सरमधून पाणी न घालता छान असा वाटून घेतलेला आहे. त्यानंतर आता कणिक मळण्यासाठी घेऊयात. त्यासाठी एका भांड्यामध्ये बरोबर 2 कप मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. यामध्ये 1 चमचा पांढरे गावरान तीळ घालायचे. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. इथे मी 1.5 चमचा मिठाचा वापर केलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता. हे पीठ चांगली व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आणि जी पालकाची प्युरी आपण मिक्सरमध्ये बनवलेली होती ती सगळी प्युरी यामध्ये घालून घ्यायची. त्यानंतर गव्हाचं पीठ आणि ही पालकाची जी प्युरी बनवलेली आहे ते व्यवस्थित अगोदर मिक्स करून घ्यायचं. आपल्याला याची कणिक मळायची आहे. यामध्ये लगेचच पाणी घालायची घाई करायची नाही. पालकाची प्युरी आणि गव्हाचं पीठ व्यवस्थित असं मिक्स झाल्यानंतरच यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं. आपण यामध्ये पालकाची प्युरी घातलेली आहे, त्यामुळे कणिक मळण्यासाठी पाणी अगदी थोडंसं वापरावं लागतं. अंदाज घेत घेत तुम्ही पाणी थोडं थोडं ॲड करत राहा. आणि चपाती करण्यासाठी गव्हाच्या पिठाची जशी आपण कणिक मळतो अगदी त्याच पद्धतीने ही सुद्धा अगदी मऊसूत कणिक मळून घ्यायची आणि झाकण झाकून 15 ते 20 मिनिट ही कणिक मुरण्यासाठी ठेवायची. कणिक छान अशी मुरल्यानंतर त्यामध्ये चमचाभर तेल घालायचं आणि पुन्हा एकदा ही कणिक व्यवस्थित अशी मळून घ्यायची. तोपर्यंत तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. फेसबुक इंस्टाग्रामवरती फॉलोसुद्धा करा. बघू शकता छान अशी याची मऊसूत कणिक मळून झालेली आहे. आता आपण याचे पराठे लाटून घेऊयात. मळून घेतलेल्या कणकीमधून एक छोटासा उंडा काढायचा आणि हातावरतीच तो असा गोल करून घ्यायचा. इथे मी पराठा फुगण्यासाठी एक छान अशी ट्रिक सांगितलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. आता हा गोळा पिठामध्ये दोन्ही साईडने छान असा घोळवून घ्यायचा आहे. त्यानंतर याची छोटीशी अशी पारी लाटून घ्यायची. पराठा छान फुगावा यासाठी यावरती व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं. साईडच्या कडा उचलून घ्यायच्या आणि या एकत्र करून छान असं दाबून घ्यायच्या. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता. असं केल्यामुळे पराठे एकदम टम्म फुगायला मदत होते. आता हे पुन्हा एकदा पिठामध्ये छान असं घोळवून घ्यायचं. यानंतर आपण याला पुन्हा एकदा पीठ अजिबात लावणार नाही. एवढ्या पिठामध्ये सगळा पराठा लाटून घ्यायचा. अगदी हलक्या हातांनी हा पराठा व्यवस्थित सगळीकडून एकसारखा असा पातळ लाटून घ्यायचा. लाटीला तेल लावून सगळ्या कडा एकत्र घेऊन पुन्हा एकदा त्याचा गोळा केल्यामुळे हा पराठा व्यवस्थित असा टम्म फुगला जातो आणि एकदम मऊ लुसलुशीत होतो. नंतर तुम्ही व्हिडिओमध्ये बघणारच आहात. पराठा जास्त जाड किंवा जास्त पातळ सुद्धा लाटायचा नाही. इथे तुम्ही बघू शकता चपाती असते त्यापेक्षा अगदी थोडासा जाड मी पराठा लाटलेला आहे. आता हा पराठा भाजून घेऊया. दुसरीकडे गॅसवरती तवा गरम करायला ठेवलेला होता, त्यावरती अगदी थोडंसं तेल घालून घ्यायचं आणि लाटून घेतलेला पराठा या तव्यावरती घालून घ्यायचा. सुरुवातीला गॅसची फ्लेम हाय ठेवायची. 15 ते 20 सेकंद पराठा चांगला शेकून झाल्यानंतर पराठा उलटून घ्यायचा.
त्यानंतर यावरती तूप, बटर किंवा तेल लावून तुम्ही हा पराठा भाजून घेऊ शकता। इथे मी तुपाचा वापर केलेला आहे। दुसऱ्या साईडने सुद्धा व्यवस्थित असा 15 ते 20 सेकंद शेकून घ्यायचा। 15 ते 20 सेकंदानंतर ही साईड सुद्धा उलटून घ्यायची। त्यावरती सुद्धा छान असं तूप सगळीकडून लावून घ्यायचं। बघू शकता हा पराठा आता फुगायला लागलेला आहे। कसा टम्म हा पराठा फुगलेला आहे। मीडियम टू हाय फ्लेमवरती हे सगळे पराठे छान असे खमंग खरपूस भाजून घ्यायचे। अशा प्रकारे पालकाचे पराठे दोन्ही साईडने व्यवस्थित असे छान खमंग खरपूस असे मी भाजून घेतले। याच पद्धतीने मी बाकीचे सुद्धा सगळे पराठे बनवले। पालकाची भाजी जर बनवून मुलांना खाऊ घातली तर मुलं खात नाहीत। डब्याला जर दिली तर डब्बा तसाच घरी घेऊन येतात। त्याऐवजी असे पराठे जर बनवले तर मुलं डब्बा नक्कीच संपवून टाकतील याची खात्री आहे। अशा प्रकारे एकदम खमंग खरपूस आणि अगदी मऊ लुसलुशीत असे आपले पालकाचे पराठे तयार झालेले आहेत। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता। आता हे पराठे खायचे कसे, तुम्ही टोमॅटो केचप सोबत, शेजवान चटणी सोबत, दह्यासोबत किंवा अगदी लोणच्या सोबत सुद्धा खाल्ले तरी सुद्धा चवीला अप्रतिम लागतात। मी टोमॅटो केचप सोबत देत आहे। आता यातला एक घास तुम्ही सुद्धा खा आणि कसे झालेत हे मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। आवडले तर नक्की लाईक करा। ही रेसिपी तुमच्या फॅमिली, मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा। चला आता पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या नवीन आणि हेल्दी रेसिपीमध्ये। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।